टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। मेंढपाळांच्या अकरावरती झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगर शहरातील वाळूज परिसरामध्ये सगळ्या मेंढपाळांच्या वतीने या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर ते पुणे महामार्ग रोखण्यात आलेला आहे। हे सगळे मेंढपाळ जे आहेत ते रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि त्यांच्याकडून या ठिकाणी हे निषेध आंदोलन केले जाते। यांचा रस्ता रोको सुरू असल्यामुळे आपण बघू शकता की पाठीमागे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। पाठीमागचा सुद्धा रस्ता आपण बघू शकता की इकडे सुद्धा वाहनांच्या मोठ्या प्रमाणात लांब रांगा लागलेल्या आहेत। मेंढपाळाच्या अकरावरती ज्यांनी हल्ला केलेला आहे त्या आरोपींना तातडीने अटक करण्यात यावी, त्याचबरोबर मेंढपाळांना संरक्षण देण्यात यावं या मागणीसाठी हा सगळा रस्ता रोको आणि घोषणाबाजी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्याच एका गावामध्ये मेंढपाळाच्या अकरावरती हल्ला झाला होता आणि त्यातल्या आरोपींना अद्यापही अटक झाली नाही, त्यामुळे या ठिकाणी हे सगळं निषेध आंदोलन सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। प्रमुख पदाधिकारी आपल्या बरोबर आहेत, त्यांच्याशी बोलणार आहोत। काय मागणी आहे? संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सातत्यानं वारंवार मेंढपाळावर दरोडा पडतात। मेंढपाळाला आतापर्यंत न्याय भेटला नाही, त्या आरोपीला अटक झाली नाही। म्हणजे मागच्या महिन्यात सुद्धा 6 मार्चला बारामतीचे माझे मेंढपाळ बांधव होते, त्यांच्यावर एवढा मोठा दरोडा पडलाय। 7 जण ICU मध्ये होते, त्याचा अजून कुठलाच तपास लागला नाही। म्हणजे आम्ही आणि आता हे 3-4 दिवस झाले ना दादा, 5 दिवस झाले परत एक दरोडा पडलाय। म्हणजे आरोपी अटक का होत नाही, त्याचा तपास का लागत नाही? हे मेंढपाळावर अन्याय काय होतो सातात? अहो मेंढपाळ पोटाच्या खळगी भरण्यासाठी रानवान फिरतात। यांचं काही कोणाशी सोबत काही दुश्मनी नाही, तरी यांना न्याय मिळत नाही। याच्यासाठी आज आम्ही इथं रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे। नक्कीच दादा, आपण काय सांगाल? नमस्कार, मी सखाराम सरक महाराष्ट्र मेंढपाळ आंदोलन संस्थापक अध्यक्ष। गेल्या 15 दिवसापूर्वी या वाळूंज पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये रहीमपूर शिवारामध्ये मेंढपाळाच्या वाड्यावरती दरोडा पडला होता। अशीच एक घटना 1 महिन्यापूर्वी बिडकी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पण या ठिकाणी मेंढपाळाच्या बाबतीत झालेली आहे। म्हणजे सारखे आले या ठिकाणी मेंढपाळावरती होत आहेत। जे बिचारे पोटाची खळगी भरण्यासाठी स्वतःचं गाव सोडून रानवून हिंडत असतात, कुणाचंही काही देणं घेणं नसताना विनाकारण या लोकांना त्रास होतोय आणि लाखो रुपयाचा ऐवजी या ठिकाणी आमच्या मेंढपाळाच्या ठिकाणी लुटला जातोय आणि आरोपी अगदी राजरोषपणे फिरतायत आणि पोलिसांना सापडत नाहीत। म्हणजे शोकांतिका आहे। अरे आज आपण 5G नेट वापरतोय, म्हणजे आज जग चाललंय कुठं? भारत महासत्ता पाहतोय आणि या पोलीस स्टेशनच्या लोकांना अधिकाऱ्यांना इथं आरोपी सापडत नाही। म्हणजे नेमका आमचा भारत कोणत्या दिशेने चालला हेच आज या ठिकाणी आम्हाला या शोकांतिका आहे। आणि आजचा रस्ता रोको करण्याचा उद्देश हा आहे की आरोपींना तात्काळ अटक झाली पाहिजे आणि आम्ही पोलीस प्रशासनाला या ठिकाणी आव्हान करतोय, जर तुम्हाला आरोपी सापडणार नसतील आणि आरोपीचा बंदोबस्त होणार नसेल, भविष्य काळामध्ये जेव्हा मेंढपाळाच्या वाड्यावरती हल्ले होतील त्यावेळी सकाळी फक्त तुम्हाला आरोपीची राखच या ठिकाणी सापडणार आहे। आमच्यातला बापूवीर वाटेगावकर जागा झाल्याशिवाय आता राहणार नाही कुठल्याही प्रकार। अशा पद्धतीने या सगळ्या आक्रमक प्रतिक्रिया देत आहेत। मेंढपाळाच्या अकरावरती जे हल्ले होत आहेत त्यातले आरोपी पकडण्यात यावेत या मागणीसाठी हा रस्ता रोको आहे। पुन्हा एकदा आपण रस्ता रोको बघूयात की मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत आणि जोरदार रस्ता रोको आंदोलन या ठिकाणी सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। कॅमेरामन अमित आडे सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर।